अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबतं। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसाळकरही उपस्थित। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार। विधान भवनात दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार। शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार, आजच्या निकालातून स्पष्ट होणार। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष। राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का, आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता। आमची बाजू सत्याची, निकाल आमच्या बाजूने लागेल, वेळ काढूपणा आम्ही नाही त्यांनीच केला, दीपक केसरकर यांचा ठाकरे गटावरती प्रत्युत्तर। नार्वेकरांनी न्यायाला धरून निकाल द्यावा, निकालावेळी विधानसभा अध्यक्ष शिंदेंना भेटत असल्यास नक्कीच संशयाला वाव, अनिल देशमुखांची टीका। निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप, इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का, नार्वेकर ठाकरेंवर संतापले। तर विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा, आदित्य ठाकरेंचा निशाणा। अपात्रतेवर आज निर्णय होणार का, नार्वेकरांकडून निकालाच्या वेळेबाबत वकिलांना ईमेल नाही, निर्णय जाहीर करण्याची वेळ कळवायला इतका उशीर का, वकील असीम सरोदेंचा सवाल। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू। लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध, लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार।